अनिकेत मळेकर षटक क्रमांक पहिल्या चेंडूवर स्लॉग हिट हवेमध्ये चेंडू उंच गेलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये वाईडिश लॉंग वनला कुठलीही चूक करत नाहीये आणि पहिल्या चेंडूवर मोहितची विकेट. गिरगाव बॉईज संयुक्त विद्यमाने आयोजित या गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व तिसरं या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं अंबादासजी दानवे साहेबांचं येथे हार्दिक हार्दिक स्वागत. चला टेबल 11 आणि श्री पिंपळेश्वर नवदुर्गा हे षटक सामन्याच्या अगोदर या लवकर लिस्ट अपडेट करण्यासाठी. समोर ऑफर केला फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये ओ बॅक टू बॅक विकेट मॅग्निफिसंट स्टार्ट. दोन्ही फलंदाज शून्यावर बाद होत आहेत. फलंदाज पोहोचतोय नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येतोय तो म्हणजेच एजाज शेख. हॅट्रिक बॉल स्पर्धेमध्ये आपण आतापर्यंत हाफ सेंचुरी बघितली हॅट्रिक बघितली नाहीये मेडनवर बघितली नाहीये पण बघायचं हॅट्रिक बघायला मिळेल का अनिकेत मळेकरची. पॉवर प्ले सुरू आहे. तिसरा चेंडू हॅट्रिक बॉल चेंज ऑफ पेस होता गतीमध्ये परिवर्तन. ज्या ठिकाणी गॅप आहे स्क्वेअरली मध्ये त्या ठिकाणी फटका खेळायचा होता. टायमिंग जमलं नाहीये. चेंडू थोडासा स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन टॉस केलं होतं चेंडूला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये. युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉयज आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन 3 विद्युत प्रकाश होतामध्ये आता सामने सुरू झालेत. चेंज ऑफ पेस आहे गती परिवर्तन आहे झेल उडाला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे विकेट. आपण बघतो की विकेटचं खातं उघडले म्हणजेच काय तर 3 विकेट्स आतापर्यंत काढल्यात ते अनिकेत मळेकरने. मॅग्निफिसंट स्टार्ट ब्राईट स्टार्ट डॉमिनेटिंग स्टार्ट बाय बॉलर. नॉस्ट्रिक एंडला विशाल बनगे स्ट्राईक एंडला फलंदाज आले तो साहिल गोसिया.
Next time, wicket keeper down the catch. Oh, what a catch! This is the stunning catch of the tournament by captain. And what a catch, फलंदाज बाद. चार विकेट काढल्यात. 5 चेंडू 4 विकेट, 1 चेंडू निर्धाव गेलाय आणि चारीच्या चारी फलंदाज शून्यावर बाद झालेत. बघायचं हॅट्रिक बॉलची संधी पुन्हा एकदा चालून आली आहे ती अनिकेत मळेकरसाठी. बघायचं एका षटकामध्ये 5 पर कंप्लीट करणार. जसा मगाशी मी उल्लेख केला समीर की आपण स्पर्धेमध्ये अर्धशतक बघितलं, विकेट हॅट्रिक बघितली नाहीये, मेडन ओव्हर बघितली नाहीये. विकेट मेडन ओव्हर बघायला मिळेल का? शेवटचा चेंडू शिल्लक आहे, हॅट्रिक बॉल सुद्धा आहे. बावदेव क्रिकेट क्लब कडून हॅट्रिकसाठी 2000चा कॅश प्राइज आहे. स्पर्धेमध्ये कुठलाही गोलंदाज हॅट्रिक घेऊ दे, बाबदेव क्रिकेट क्लब यांच्याकडून 2000चा कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिकसाठी. हॅट्रिक बॉल. हा चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. थोडासा पॅरल स्ट्रोक होता पण तिथे धाव घेतली नाही. मेडन षटक, जरा जोरदार टाळ्या होत्या. विकेट मेडन ओव्हर बाय अनिकेत मळेकर. 4 धक्के पहिल्या षटकामध्ये दिलेत. अँड वॉट अ बॉलिंग, मॅन विथ द गोल्डन आर्म अनिकेत मळेकर 4 विकेट्स काढतोय पॉवर प्ले मध्ये. मॅग्निफिसंट स्टार्ट, डॉमिनेटिंग स्टार्ट, थक्क करणारी सुरुवात आपल्या गोलंदाजीमध्ये आपण बघत आहोत. धन्यवाद. तर गोलंदाज येतोय तो म्हणजे सत्यम जानसकर. बॉलिंग मार्कवर पॉवर प्लेमध्ये धावा आलेल्या नाहीयेत. आपण मेडन षटक सुद्धा बघितल्या स्पर्धेमध्ये, जे पहिल्या दिवशी तुम्हाला बघायला मिळालं. हाफ सेंचुरी बघितली आपण मैदानावर अंकित सिंगच्या बॅटमधून. बॉलिंग मार्कवर सत्यम. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक, प्रचंड पोटेन्शियल या खेळाडूकडे आहे. विशाल बनगे स्लॉग हिट करायचा प्रयत्न होता. खूप चांगला लेग कटर टाकलाय लेफ्ट हँडर समोर, बाहेर निघतोय चेंडू. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. 7 चेंडू पहिल्याच इनिंग मध्ये निर्धाव, 4 विकेट. फटका आपण बघतोय, प्लेड ऑन, 5 विकेट डाऊन ऑन 0. धाव फलकावर खातं उघडलं नाहीये. 5 धक्के, एकही धावसंख्या अंकित करू शकला नाहीये. 5ही फलंदाज शून्यावर बाद. वॉटर स्टार्ट. 5 फलंदाज शून्यावर बाद. ही खूपच दयनीय परिस्थिती आपण बघतोय मोरया स्पोर्ट्स केतवाडी संघाची. ती परिस्थिती बदलावी लागेल, बॅटिंग करावी लागेल, झुंजावं लागेल, फाईट द्यावी लागेल, संघर्ष करावा लागेल आणि संघर्षात दाखवून द्यावं लागेल की आम्ही सुद्धा कमी नाही आहोत. 5 फलंदाज बाद, मागचे 8 चेंडू निर्धाव गेलेले आहेत आणि त्या 8 चेंडूत आले त्या 5 विकेट, त्यापैकी 4 विकेट या एकट्या गोलंदाज अनिकेत मळेकरने काढली आहे. यानंतर चला सामना सुरू करा. सत्यमने 1 विकेट काढली आहे, प्लेड ऑन झाला फलंदाज, ती सुद्धा विकेट त्याच्याच नावावर. सामना सुरू करा.
नेक्स्ट बॉल. हा सुद्धा चेंडू थोडासा लेग ब्रेक होता, थोडासा पिकअप शॉट बघायला मिळतो, थोडासा ऑफ साईडला येऊन फटका बनवला. धाव इथे अंकित केली आणि पहिली धाव इथे अंकित होते. धाव फलकावर 1 धाव. एका धावेने खातं उघडलंय संघाचं आणि स्वतःचं सुद्धा भगवान डेबेने. बोलिंग मार्कवर पुन्हा एकदा सत्यम. पुढचा चेंडू घेऊन समोर असेल तो तरुण जाधव. हो, क्या बात आहे, चांगला चेंडू. अजूनही संयमच बघायला मिळतोय, कारण आपण बघतो की 5 फलंदाज गमावलेले आहेत. फक्त धावसंख्या धावफलकावर 1 असताना इथे मात्र संयमाने तोंड देण्याचा प्रयत्न तरुण जाधव करतोय. काय स्टार्ट दिलाय, काय गोलंदाजी केली आहे, काय सुरुवात केली आहे रुद्र 11 या संघाने. ओ, ऑन साईडला वॉट अ शॉट. चांगलं टायमिंग केलं आहे चेंडूवर आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर पाठवून दिलाय. दमदार फटका, षटकार. पहिल्या षटकाराला आहे एक संघर्षमय फटका तरुण जाधवच्या बॅटमधून. बॉटम हँडचा वापर केला, स्टिअर केलं, पॉईंट तिथे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज या विकेटच्या मागून यष्टीरक्षक येतोय. बॅकवर तिथे खेळाडू नव्हता, गोलंदाज मागे जाणं गरजेचं होतं. क्विक सिंगल कंप्लीट केले. षटकं संपतात ती 2, धावसंख्या 8, विकेट गेले ते 5. 2 षटकांचा खेळ शिल्लक. या 2 षटकामध्ये आतापर्यंत जे घडलं नाही ना ते करून दाखवावं लागेल फलंदाजांना, मोर्या स्पोर्ट्स खेतवाडी संघाला. पण आता मात्र अजून एक मोठा अडसर बॉलिंग मार्गवर येतोय या संघाचा आयकॉन, कॅप्टन आणि ज्या खेळाडूने मात्र आतापर्यंत पूर्ण स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत तो येतोय अंकित सिंग. त्याचं स्टेटमेंट मला खूप आवडलं जेव्हा त्याने अर्धशतक झळकावलं, प्राईज घेतलं आणि सांगितलं की हे मी डेलिकेट करतोय आमच्या आयोजकांसाठी, कारण एवढं चांगल्या दर्जाचं आयोजन बघायला मिळतंय. गिरगाव बॉईजसाठी, युवा विजनसाठी माझं हे पहिलं अर्धशतक मी इथे डेलिकेट करतो, कारण एवढंच चांगल्या दर्जाचं आयोजन बघायला मिळतंय. साऊथ मुंबईमध्ये आतापर्यंत बघू शकता की कुठे अशी समीर मोठी मैदानं आहेत, सगळे बॅकग्राऊंड आहेत, पण एवढ्या मोठ्या ग्राउंडवर एक चांगली क्रिकेट स्पर्धा तुम्हाला खेळायला मिळते. याचं अहोभाग्य सगळं तुम्हाला लाभतं आहे. याचं पूर्ण क्रेडिट जाईल ते युवा विजनला, क्रेडिट जाईल ते गिरगाव बॉईजला आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित सलग 3ऱ्या पर्वामध्ये गिरगाव चॅम्पियन्स लीग. त्यामुळे या गोष्टी खूप रेअर असतात ज्या बघायला मिळतात अशा खेळाडूंकडून. थँक्यू सो मच अंकित त्याबद्दल. 8 लॉस ऑफ 5. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. स्ट्राईक एंडला असेल तो तरुण जाधव. षटकातला पहिला चेंडू. अंकित सिंग प्रचंड पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे खेळाडूंमध्ये. हो, क्या बात आहे. थोडासा वाईड यॉर्कर शफल ऑन साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न होता, बॉटम हँडचा वापर केला होता, पण चेंडूने बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. निर्धाव चेंडू. जेवढे चेंडू निर्धाव गेले तेवढा दबाव वाढलाय फलंदाजांवर. समोर ऑफर केला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, जज करतोय. जजमेंट चांगलं आहे. प्रत्येक गोलंदाज येतोय, विकेट काढतोय. विकेट फॉर अंकित सिंग.
बॅटिंगसाठी उतरले ग्राउंडच्या आतमध्ये आणि चौफेर फटकेबाजी केली. क्या बात आहे, लाजवाब. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय. नाही खरंच मी म्हणेन की म्हणजे आतापर्यंत स्पर्धेच्या आयोजनामध्ये जो भाग घेतलाय आणि ग्राउंडच्या आतमध्ये जाऊन डिलिव्हर करणं याला म्हणतात परफेक्ट आयोजक. म्हणजे तुमच्याकडे सुद्धा ती पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे, ती बघायला मिळाली. समीर काय म्हणणं यावर? ॲक्च्युली माझ्या मते तरी त्यांना वाटतं की समोर आदित्य साहेब जे बॅटिंग करत होते त्याच्यातून त्याला प्रथमेशला म्हणजे प्रेरणा भेटली असेल किंवा कानमंत्र भेटला असेल, त्यामुळे तिने ते शॉट्स खेळला असेल. नाही मी ही सुद्धा एक गोष्ट बघितली समीर. इव्हन प्रथमेश सकपाळ सुद्धा ती मात्र गोष्ट कबूल करतील की ज्या ठिकाणी एकदा होती त्या ठिकाणी 2 धावा जर घ्यायच्या असतील तर समोर आपले बॉस आहेत, समोर आपल्या आयडल समोर आहे, तो 2 धावा घेत आहेत की नाही याच्याकडे लक्ष होतं प्रथमेश यांचं. समोरून आदित्य ठाकरे म्हणतात हो 2 धावा होऊ शकतात, हे आपण बघितलं कित्येक वेळा आणि त्यांना चांगला रिस्पॉन्स भेटला, चांगलं सहकार्य भेटलं आदित्य ठाकरे यांचं, म्हणूनच एवढी मोठी धावसंख्या ते रचू शकले. त्यामुळे आपला आयडॉल, आपला जो आपले जे बॉस आहेत किंवा आपल्या प्रेरणास्थान जे आहे ते आपल्याला जर सपोर्ट करतोय अशा मुवमेंटला चांगला खेळ करणं गरजेचं. समोर ऑफर केला फटका लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडू कव्हर करेल स्क्रीनच्या समोर, तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. त्यामुळे या मॅचला मगाशी खूप सुंदर मजा आली आणि अक्षरशः रिपोर्टर अक्षरशः हतबल झाले. आमच्यासोबत IBN लोकमतचे धावसंख्या 11 झाली, 11. IBN लोकमतचे उदय जाधव इथे होते आणि त्यांनी अक्षरशः सांगितलं की 4 ओव्हरचीच मॅच होती ती बरी होती, एवढा स्कोर झाला त्या ठिकाणी. इनसाइड एज आहे प्लेड इथे मात्र बघायचं त्या ठिकाणी असं वाटलं की काय चेंडू एसटीला लागून गेलाय की काय, पण तसं झालं नाहीये. लेमन कट, चायना कट, रुबी कट. धावसंख्या 11वर थांबली आहे, स्थिरावली आहे. सेकंड इनिंगमध्ये बघायचं आहे काय उद्दिष्ट इथे ठेवलं जाईल. या षटकानंतर येऊन थांबायचंय कॉमेंट्री बॉक्समध्ये नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी. हो चेंडू पण बघूया. लेग कटर बॉल ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. सादिक राजापूरकर वळतात कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि सांगतायत इट्स अ वाईड बॉल. स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आपण बघितलं की मगाशच्या मॅचमध्ये रनआउटसाठी रिव्ह्यू घेण्यात आला होता. थ्रू आउट द टुर्नामेंट आतापर्यंत आपण एकही रिव्ह्यू घेतले नाहीये. इव्हन 4 वेळा पंचांनी गोलंदाजच्या ॲक्शनवर रिव्ह्यू घेतलेले होते, त्यापैकी 3 सक्सेस झाले. एक पण बघतोय की ज्याला मात्र चेंडू हवेमध्ये मिस टाइम आहे, झेल उडाला आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक जज करतोय विकेट. 1 मोर विकेट फॉर कॅप्टन. फलंदाज बाद. कंप्लीट केला जाईल. सी ग्रुपमधला पहिला सामना तो असेल. ग्रुप बी मध्ये आपण बघताय की मैदानावर मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा संघ क्वालिफाय झालेला आहे. पुढचा चेंडू हर्ष पटेल समोर ऑफर केला, चांगलं टायमिंग केलं बघायचं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला जज करतोय. प्रत्येक गोलंदाज येतोय मी विकेट काढू शकतो हा कॉन्फिडन्स घेऊन येतोय आणि विकेट काढली गोलंदाजाने. फलंदाज बाद.
धन्यवाद. 12 धावा धावफलक 8 गडी बाद. ग्रुप ए मधून आतापर्यंत आपण बघितलं की सरकार लायन्स क्वालिफाय झालाय. एक विजयी एक पराभूत पुन्हा एकदा विजयी. सर्वेश 11ने सलग 2 सामने जिंकून ते क्वालिफाय झालेत ग्रुप ए मधून. त्यानंतर ग्रुप बी मधून आतापर्यंत बघू शकाल ते म्हणजेच मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा 2 सामने जिंकून क्वालिफाय झालाय आणि या मॅचमध्ये तो विजेता मिळेल जो या ग्रुपमधून अजून एक संघ क्वालिफाय होईल. म्हणजे काय तर प्रथम विजेता परत पराभूत आणि परत विजेता तो संघ क्वालिफाय होईल. 12वर 8 स्पर्धेतील सगळ्यात लोएस्ट धावसंख्या बघायला मिळते आतापर्यंत. बॅकफुटला गेला पंच केला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक कव्हरला उभा तिथे चेंडू कव्हर करेल आणि तोपर्यंत एक धाव तिथे फलंदाज कंप्लीट करतोय. धावसंख्येत बरं धावसंख्या 13. 13 लॉस ऑफ 8. स्टम्प्स ॲपवर तुम्ही हे स्कोरिंग बघत आहात. आपण यावर्षी या गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. आमच्यासोबत आपण बघतो की गुणसंख्यक लेखक म्हणून इथे काम पाहत असताना डिजिटल स्कोरर आहेत आमच्यासोबत. ते म्हणजेच अवनीश प्रजापती आणि सौरभ त्रिपाठी. थँक्यू सो मच त्यांचं सुद्धा धन्यवाद. हो उंच गेलाय फटका चांगला आहे आणि निश्चितच एक चांगल्या फटका चांगल्या धावा देऊन जाईल. सीमारेषेबाहेर षटकार. हर्ष पटेल. हो वेगवान चेंडू प्रचंड वेग. फलंदाज बघा आपण बघतोय की कुठल्या पोझिशनला येतोय तरी सुद्धा पंचांकडे तो दाद मागतोय. चेंडू एसटीवरून निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. दिशी त्यांच्याकडे एक पारितोषिक आले. जर विकेट काढली हर्ष पटेलने तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे या 2 चेंडूमध्ये. हो मॅग्निफिसंट बॉल. सच अ ग्रेट डिलिव्हरी. यशीच्या मागे बघतोय विकेट किपर अंकित. अंकित एक चांगल्या दर्जाचा लेदर क्रिकेटर आहे पण मी सरप्राईज झालो त्यांनी विकेट घेत असताना बघतोय की अपील त्याने कोणाकडे केलंय. स्ट्राईक हेड अंपायरकडे. तुम्ही हे अपील फक्त मुख्य पंचांकडेच करू शकता ते सुद्धा कॉर्ड बिहाइंडचं. 19 लॉस ऑफ 8. लास्ट बॉल टू गो. स्लाइस केला हवेमध्ये चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पॉईंटला चेंडू कव्हर करेल आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. क्या बात आहे. काय गोलंदाजी केली आहे रुद्र 11 या संघाने. अवघ्या 20 धावेंवर थांबवलंय. धावसंख्या दाखल 20. 8 गडी बाद. 21 धावेंचं एक माफक लक्ष असेल ते म्हणजेच रुद्र 11 या संघासमोर. आणि ग्रुप बी मधला बघूया त्या मॅचमध्ये कुठला संघ क्वालिफाय करेल. आपण तत्पूर्वी जाऊया व्यासपीठावर आपण टॉस करणार आहोत. पण जेव्हा ह्या मॅचची दुसरी इनिंग सुरू होईल 21 धावसंख्येचा पाठला करण्यासाठी रुद्र 11 संघ उतरेल तेव्हा आपण ऐकणार आहोत कॉमेंट्री बॉक्समधून आवाज विशाल बोटलेचा. तत्पूर्वी आपण वळूया आमच्या मुख्य व्यासपीठावर ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. ऐकूया आमच्या प्रमोद साटमला. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतरचा होणारा सामना पिंपळेश्वर नवदुर्गा 11 विरुद्ध टेबल 11. तत्पूर्वी आपल्या विनंतीला मान देऊन आलेले विरोधी पक्ष नेते माननीय श्री दानवे साहेब थोडंसं क्रिकेटबद्दलचं प्रेम त्यांचं आपण इथे बघू शकतो. दानवे साहेबांचे इथे आगमन झालेले या इस्लाम जिमखाना आणि माध्यम एकच गिरगाव चॅम्पियन्स लीग युवा विजन पुरस्कृत नाणेफेकीचा कौल इथे दानवे साहेब यांच्या मार्फत होणार आहे. दोन कर्णधार इथे आहेत. कोण बोलणार आहे. चला ते बोलतात. टेल्स कॉइन दिलाय हेड आणि टेबल 11 संघाने नाणेफेक प्रथम जिंकलेला आहे. आणि आपला निर्णय काय आहे. आम्ही पहिली फिल्डिंग करतोय. क्षेत्ररक्षण घेत आहेत युवा विजन पुरस्कृत प्रथमेश सकपाळ यांच्यातर्फे. आपण बघतोय की भव्य दिव्य ही दक्षिण मुंबईतली स्पर्धा. आयोजन आणि नियोजन काय वाटतंय तुम्हाला. आयोजन खूप चांगलं केलं आहे टुर्नामेंटचं. नवीन युवा सगळ्यांना एक संधी मिळते. चांगला प्लॅटफॉर्म आहे त्याचा सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे
आणि सगळ्यांनाच शुभेच्छा. धन्यवाद. पिंपळेश्वर इथे टॉस जीते तो आप क्या लेते थे? हम लोग ने डिसाइड किया था हम लोग बैटिंग ही लेने वाले थे, तो अभी हम लोग बैटिंग ही करेंगे पहले और अच्छे ट्राई करेंगे कि अच्छा टारगेट सेट करें कि उन लोग को चेज नहीं करने देने का. पहली मैच है, अंडर लाइट खेल रहे हो, कैसा लग रहा है? ऐसा कुछ प्रेशर टाइप तो है नहीं. मैं बहुत बार खेला हूँ टेनिस क्रिकेट अंडर लाइट, तो ठीक है. नॉर्मल कोई विदाउट प्रेशर खेलेंगे सब लोग. ऑल दी बेस्ट. आणि यानंतर आपण दोन शब्द विरोधी पक्षनेते यांना मी विनंती करेन. खरं तर या स्पर्धेला मनपूर्वक शुभेच्छा देतो मी. स्वर्गीय पांडुरंगजी सपकाळ यांनी सुरू केलेली ही स्पर्धा सातत्यानं चालू ठेवलेली आहे. आणि या निमित्तानं मला असं वाटतं या भागातील परिसरातील मुंबईतील खेळाडू आहे त्यांना एक चांगलं, कारण डे नाईट क्रिकेट खेळायला सगळ्यांनाच भेटतं अशातला काही भाग नाही आहे. आणि मला वाटतं या प्रथमेश आणि तेजस सपकाळ यांनी पुढाकार घेऊन ही स्पर्धा नेटाने सुरू ठेवलेली आहे. मी त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या निमित्तानं खेळाडूंना एक चांगल्या पद्धतीनं मैदान आपलं कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळते आणि याच्यातूनच येणार काळातले नवीन खेळाडू घडत असतात. त्यांनाही मी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आमच्या विनंतीला आपण मान देऊन आलात आणि थोडंसा आपल्यातर्फे प्रात्यक्षिक आम्ही बघू इच्छितो. आपण बघतोय की ज्या प्रकारे राजकारणामध्ये तुफान फटकेबाजी, तशाच प्रकारची फटकेबाजी इथे सुरू आहे. ती दानवे साहेब यांच्या माध्यमातून दोन चेंडू चांगल्यारीत्या मिड विकेटला भिरकवले होते. वेळात वेळ काढून, क्रिकेटची आवड प्रत्येकालाच असते, परंतु खासगी आयुष्यातून वेळ काढणं तितकं जमत नाही. राजकारणाचा व्याप. आणि आता देखील लॉंगॉनला चांगला उत्तम फटका मारला. सीमारेषेजवळ हा चेंडू येऊन पोहोचतोय. कौशल्य दिसतंय सगळ्याच बाबतीत दानवे साहेबांना. आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, आनंद घेताना मनमुराद. कारण अशा व्यक्तिमत्वांना क्वचितच आपला वेळ मिळतो, आपली आवड. या देखील स्क्वेअर लेगला मारलेला फटका उत्तुंग मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चौकार आपण म्हणू शकतो. जी काही आवड आहे ती अशाच माध्यमातून पूर्ण होते. आणि माध्यम एकच आहे, युवा विजन पुरस्कृत गिरगाव चॅम्पियन्स लीग स्पर्धा, भव्य दिव्य दक्षिण मुंबईतली मानाची स्पर्धा. आणि या स्पर्धेसाठी आमच्या विनंतीला मान देऊन आपण आला त्याबद्दल दानवे साहेबांचा आम्ही खरोखर आभारी आहोत. पुरेपूर मनमुराद आनंद घेताना या खेळाचा, अर्थातच क्रिकेट हा खेळच असा आहे आणि जी क्रिकेटची पंढरी ओळखली जाते ती अर्थातच मुंबई, दक्षिण मुंबई. त्यातून एक क्रिकेटसाठी मानाचं स्थान आहे. सगळ्यांच्या प्रेक्षक असू दे किंवा खेळाडू असे, प्रत्येकाच्या हृदयात हे मानाचं स्थान आहे. आणि स्वतः
सुद्धा हा मोह आवरू शकत नाही आहेत, कारण आपण बघतोय की एक आनंद मिळतो त्यांना त्या फलंदाजीतून पुढे येऊन पाहण्याचा प्रयत्न सुरू आहे. गिरगाव बॉईज आयोजन आणि नियोजन उत्कृष्टरित्या विद्युत ज्योतात सुरू असलेले सामने, आणि या सामन्याचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 81,000 आणि हा षटकार जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण या क्षेत्रात देखील आपण तरबेज आहोत हे दाखवून देत आहेत कुठेतरी दानवे साहेब. रोख रक्कम 81,000 आणि द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 61,000 आणि भरपूर बक्षिसांची लयलूट असणार आहे. आत्तापर्यंत सकाळपासून आपण बघितलं की अ गटातून 2 संघ पात्र ठरलेत उपउपांत्य फेरीसाठी, अर्थातच बाद फेरीसाठी ब गटातले 2 संघ, आणि आता तिसऱ्या गटातले अर्थातच क गटातला हा सलामीचा सामना आपण म्हणू शकतो तो पिंपळेश्वर नवदुर्गा 11 विरुद्ध टेबल 11. धन्यवाद. मोरिया स्पोर्ट खेतवाडी या संघाच्या कर्णधाराने लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. क्षेत्ररक्षण लावायचं आहे, यानंतर लगेचच मॅचला सुरुवात होणार आहे. अजून पण बरेचसे सामने क गटातील या स्पर्धेदरम्यान या रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये खेळवले जाणार आहेत. लवकर लवकर आपण क्षेत्ररक्षण लावायचं, या ठिकाणी फिल्डिंग लावायची आहे मोरिया स्पोर्ट खेतवाडी या संघाने. सलामीची जोडी मैदानामध्ये रुद्र 11 गिरगाव या संघाच्या वतीने अंकित सिंग आणि अमन. विजयासाठी 24 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज रुद्र 11 गिरगाव या संघाला. सलामीची जोडी ज्या अंकितने मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकवलं होतं, त्याच पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल की नाही, सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आपण पाहतो आहे. गिरगाव चॅम्पियन्स लीग सन 2025 पर्व तिसरे रात्रीच्या प्रकाश झोतातील ही दुसरी मॅच मोरिया स्पोर्ट खेतवाडी विरुद्ध रुद्र 11 गिरगाव. अनेक क्रीडा रसिक यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी या मॅचचा मनसोक्त आनंद घेत आहे. त्या सर्व क्रीडा रसिकांचे समर्चन कक्षातून युवा विजन गिरगाव बॉईज पुरस्कृत गिरगाव प्रीमियर लीग या
तिसऱ्या पर्वाचं हे पुष्प, पहिल्या दिवसाचं पुष्प आज आपल्या सर्वांसमोर संपन्न होत आहे. त्यासाठी आपल्या अतिव्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढून विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब आज येथे उपस्थित राहिले आणि आमच्या गिरगावातील उदयोन्मुख सर्व क्रिकेटपटूंच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली. त्याबद्दल युवा विजनचे अध्यक्ष प्रथमेश पांडुरंग सकपाळ यांच्या वतीनं पुष्पगुच्छ, शाल आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आम्ही येथे स्वागत करत आहोत. अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हाताळताना मयंक शर्मा गोलंदाजी मार्कवर पाहतोय. अंकित सिंग ज्याने मागच्या सामन्यामध्ये एक अर्धशतक झळकवलं होतं, यावेळी मात्र पहिल्या विकेटचा पतन झालेला आहे. 0 या धावसंख्येवर पहिला धक्का मिळाला आहे तो अनिकेच्या स्वरूपात रुद्र 11 गिरगाव या संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय तो. सत्यम नवीन फलंदाज अंकित सिंगची जागा घेण्यासाठी गेलाय. मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर एक वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली होती, ती अंकितच्या माध्यमातून एक पहिल्या चेंडूवर पहिला हादरा लागलाय तो रुद्र 11 गिरगाव या संघाला. आपण पाहतोय गिरगाव चॅम्पियन्स लीग सन 2025 पर्व तिसरे यूट्यूबच्या माध्यमातून अनेक क्रीडा रसिक मनसोक्त या मॅचचा आनंद घेत आहे. त्या सर्व क्रीडा रसिकांचे समालोचन कक्षातून मी विशाल बोटे सरचे स्वागत करतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे, संघाची धावसंख्या पोहोचली आहे. लेग बायच्या स्वरूपात, ओके, बाईच्या स्वरूपात पंतकडून गाड घेऊन नवीन फलंदाज अमन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. अमनला नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय. सत्यमला गोलंदाजी मार्कवर अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हाताळतो तो मयंक. धावसंख्या 1 आणि 1 गडी बाद. चांगला ड्राईव्ह केला, ऑफर केला. ह्यावेळी पाहूया 2 एक धाव पूर्ण केल्या, दुसरा धावचा प्रयत्न केला, दुसरी धावसंख्या सुद्धा कंप्लीट केलेली आहे. संघाची धावसंख्या पोहोचली आहे. पहिलं षटक प्रगतीवर असताना 1 बाद 3 विजयासाठी 21 धावांचं आव्हान ठेवलं होतं रुद्र 11 गिरगाव या संघासमोर. चांगली गोलंदाजी या ठिकाणी अमितच्या माध्यमातून, मयंकच्या माध्यमातून. ग्राउंड शॉट त्याच पद्धतीचा यावेळी पाहूया, आला एक खणखणीत चौकार. सात धावसंख्या. पहिला हादरा मिळाला तो अंकित सिंगच्या स्वरूपात. थोडंसं बॅकफुटला जाऊन चांगला फटका मारायचा प्रयत्न केला होता, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते अमनला. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ते मयंक शर्माच्या माध्यमातून. रात्रीच्या प्रकाश शोधातील हा दुसरा सामना खेळवला रंगलाय तो रुद्र 11 गिरगाव विरुद्ध मोर्या स्पोर्ट खेतवाडी या दोन बलाढ्य संघांमध्ये. यावेळी चांगला चेंडू या चेंडूवर काही धाव घेता आले नाही. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडाच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 8. रात्रीच्या प्रकाशित होतात अधिकच खुलून क्रीडांगण गेलेले आहे. जिकडे पाहावं तिकडे प्रेक्षकांची गर्दी आहे. कोस्टल रोड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक क्रीडा रसिक अगदी डिवायडर बसून मनसोक्त या मॅचचा आनंद घेत आहेत. पाहूया गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी येईल. एक नेत्रदीपक आयोजन आणि नियोजन
गिरगाव बॉईज या कमिटीद्वारे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तसेच tenniscricket.in या अंतर्गत वाहिनीद्वारे यूट्यूबच्या माध्यमातून अनेक क्रीडा रसिक सुद्धा या मॅचचा मनसोक्त आनंद घेत आहेत. तरुण वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळतोय. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तर अमन आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय तो सत्यम. संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवर दुसरं षटक प्रगतीवर आता असताना चांगला पद्धतीचा चेंडू, वेगवान पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला काही समजलं नाही. चेंडू बीट झालाय. सळर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत मला तर एक चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेलं आहे. एक नेत्रदीपक क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा महासंग्राम. अनेक दिग्गज रती महारथी या गिरगाव परिसरातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत. हा सुद्धा चांगल्या पद्धतीचा चेंडू मारण्याचा प्रयत्न करतायत, परंतु संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. सलग 2 चेंडू निर्धाव झालेले आहेत. संघाची धावसंख्या मात्र 8 या धावसंख्येवर स्थिरावलेली आहे. 24 चेंडू आणि 21 धावांचं आव्हान होतं विजयासाठी रुद्र 11 या संघासमोर. आतापर्यंत 8 धावसंख्या झालेली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. अमन पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाजी मार्कवर आहे तो तरुण. यावेळी चेंडू उडवलाय. पाहू या ठिकाणी झेल होतोय की नाही, आणि चेंडू जातोय सळर बाउंड्रीच्या पार. एक धाव कंप्लीट केलेला आहे. दुसऱ्या धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे. 2 धाव संख्येने संघाची धाव संख्या पोहोचली आहे ती 16 या धाव संख्येवर. आता मात्र आक्रमकता दाखवायला सुरुवात केलेली आहे ती अमनने. 5 धावा विजयासाठी या मॅचचं समीकरण आहे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज अमन. यावेळी गती परिवर्तन होतं. पॉइंटच्या दिशेने चेंडूला फिरकावलाय. येतोय षटकार, आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकली आहे ती रुद्र 11 गिरगाव या संघाने. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. विनिंग टीम मधून अनिकेत